गजानन. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर कालपासून 18 तारखेपासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे आणि 2 ऑक्टोबर पर्यंत हा पितृपक्ष राहणार आहे. त्या दिवशी 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे आणि या दिवशी पितृपक्ष हा संपणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा जो पितृपक्ष आहे हा पितृपंधरवाडा आहे. या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाळायच्या आहे, काय टाळायच्या आहे, काय करायचे आहे, कुठल्या चुका करायच्या नाही, जेणेकरून हा पितृपक्ष आपला अगदी व्यवस्थित जाईल आणि आपल्याला कुठलाही पितृदोष हा लागणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पितृपक्षामध्ये लग्न करणं किंवा मुंज करणं किंवा लग्नांची बोलणी करणं, साखरपुडा करणं, या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतात. म्हणजे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही पितृपक्षामध्ये करत नाही आणि त्याविषयी बोलणी देखील करत नाही. म्हणजे आता लग्न करायचं आहे आणि पितृपक्षामध्ये बोलणी करून ठेवायची आणि पुढे लग्न करायचं, तर पितृपक्षामध्ये लग्नाची बोलणी देखील केल्या जात नाही. असं भरपूर ठिकाणी होतं की काही काही लोक या गोष्टी पाळत नाही आणि कधी कधी म्हणजे असंही होतं की पितृपक्षामध्ये सगळीकडचे रेट हे खूप डाऊन झालेले असतात. म्हणजे जे काही मंगल कार्यालय असतात त्याचे रेट देखील खूप डाऊन झालेले असतात. तर काही काही लोक पैशाचा विचार करून त्या गोष्टी करतात, परंतु ते योग्य नाही. कारण की असे जे लग्न असतात ते टिकत नाही. आता काही काही लोक असेही विचार करू शकतात की भारतामध्येच या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात आणि जे वेस्टर्न कल्चर आहे तिथे ह्या गोष्टी पाळल्या जात नाही. पण आपल्या भारतामध्ये, आपली संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण पाळायलाच हव्यात. आणि त्यासोबतच इथले जे लग्न वगैरे टिकतात ते तिकडच्या वेस्टर्न कल्चरमध्ये एवढे लग्न टिकत नाही. आपल्या इकडचे लोकांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी व्यवस्थितपणे टिकतात. मान सन्मान हा सगळ्यांचा केला जातो. त्यासोबतच लग्न देखील टिकण्याचा जो रेशो आहे आपल्या भारतातला तो सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी पाळतो, पितृपक्ष पाळतो किंवा अशुभ अशुभ गोष्टी ह्या पाळत असतो. मुहूर्त बघूनच आपण गोष्टी करत असतो. जेव्हा अशुभ मुहूर्त असतो त्यावेळेस आपण काही काही गोष्टी टाळतो. त्यामुळे देखील आपल्या इकडची परंपरा, आपला धर्म, आपल्या चालीरीती ह्या खूप व्यवस्थित आहे. त्यामुळे जे लोक पाळत असतील किंवा जे पाळत नसतील त्यांनी देखील पितृपक्षामध्ये या गोष्टी करणे टाळाव्या. कारण की पुढे ज्या गोष्टी होतील त्या होणार नाही आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीतपणे होईल. त्यामुळे पितृपक्षामध्ये लग्नाची बोलणी देखील करू नये. त्यासोबतच पितृपक्षामध्ये कुठलाही व्यवहार करू नये. म्हणजे जागेचा व्यवहार असेल किंवा गृहप्रवेश असेल, कुठलेही शुभ कार्य पितृपक्षामध्ये करायचे नसतात. कुठल्याही फायनान्शियल गोष्टीचे तुम्ही डिसिजन घेणार असतील, म्हणजे आता काही काही गोष्टी अशा होतात की अगदी तोंडावरती येतात आणि आपल्याला एक डिसिजन त्यावेळी घ्यायचं असते, परंतु ह्या गोष्टी देखील कुठलेही पैशाचे व्यवहार तुम्ही या पितृपक्षामध्ये टाळावे. जागेच्या संबंधी प्लॉट घेणे किंवा फ्लॅट खरेदी करणे या गोष्टी देखील पितृपक्षामध्ये केल्या जात नाही. त्यामुळे एवढे 15 दिवस झाले, एक वेळ सर्व पितृ अमावस्या झाली की आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर या गोष्टी आपण या पितृपक्षामध्ये टाळायच्या आहेत. तर पितृपक्षामध्ये आपण काय काय गोष्टी करू शकतो, तर पितृपक्षामध्ये जेवढं आध्यात्मिक आपण होऊ शकू, म्हणजे जेवढं अध्यात्माकडे आपण वळल्या जाऊ तेवढं चांगलं आहे. जप तप, त्यासोबतच पारायण करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पितृपक्षामध्ये करू शकतो. दान धर्म आपण पितृपक्षामध्ये करू शकतो. श्राद्ध घालणं पितृपक्षामध्ये खूप चांगलं मानलं जातं. म्हणजे जे आपले पूर्वज आहेत त्यांच्या नावाने श्राद्ध करणे देखील पितृपक्षामध्ये चांगलं आहे. त्यामुळे तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढे या पितृपक्षामध्ये तुम्ही जप करा, दान धर्म करा, त्यासोबतच तुम्ही पारायण करा. नवनाथाचं पारायण तुम्ही करू शकता, गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता. तुमचे जे इष्टगुरु आहेत त्यांची सेवा तुम्ही या पितृपक्षामध्ये तुमच्याच्याने शक्य तेवढी तुम्ही सेवा करा. आपण आपल्या पितरांच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो पितृपक्षामध्ये. आपण यासाठीच करत असतो की आपले जे पितर आहेत त्यांना त्या योनीतून बाहेर निघून त्यांची प्रगती ही चांगली होईल, ते योग्य गतीला लागेल, योग्य मार्गाला लागतील. त्यासाठी आपण पितृपक्षामध्ये पितृपंधरवाडा हा पाळत असतो. त्यामुळे तुम्ही जे काही जप तप कराल, जे काही पारायण कराल, हे त्यांच्या नावाने तुम्ही करा. जे गेलेले लोक आहेत घरातले त्यांच्या नावाने, पूर्वजांच्या नावाने करा, कारण की ते देखील खूप खुश होतील. मांसाहार करणे या पितृपक्षामध्ये अत्यंत वर्ज्य आहे. मांसाहार करू नये. मांसाहार हा यासाठी करू नये कारण जे आपले पित्र असतात ते जे त्यांना जे पितृयोनीमध्ये जर ते अटकलेले असतील तर मांसाहार केल्यामुळे देखील त्यांना तिथे त्रास होतो, त्यांना तिथे घेतल्या जात नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे पितृपक्षामध्ये मांसाहार देखील करणे योग्य नाही. मांसाहार करणे देखील टाळावे आणि आपण जेवढं आपल्याच्याने भगवंत भक्ती होऊ शकेल तेवढी आध्यात्मिक भक्ती आपण या पितृपक्षामध्ये करायचं आहे. आपण जे काही जप करू, पारायण करू, ते आपल्या पितरांच्या नावाने त्यांना अर्पण करून द्यायचे आहे. त्यामुळे त्यांना त्या योनीतून मुक्ती मिळेल. आणि पितृपक्षामध्ये अजून आपण एक गोष्ट करू शकतो की जे पक्ष्यांना आपण पाणी देऊ शकतो, त्यांना खायला अन्न देऊ शकतो. पितृपक्षामध्ये दान धर्म तर्पण करण्याला मी जसं सांगितलं की महत्व आहे, श्राद्ध करण्याला महत्व आहे. पितृपक्षामध्ये तुमच्याच्याने शक्य तेवढ्या सेवा नक्की करा. तुम्ही तुमच्या गुरूंच्या सेवा करा, त्यासोबतच तुमचे जे इष्ट गुरु असतील त्यांच्या सेवा करा.
आणि ते ज्या सेवा तुम्ही केल्या त्या तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने, तुमच्या पूर्वजाच्या नावाने अर्पण करून द्या. तुम्ही श्राद्ध जेव्हा घालाल, म्हणजे प्रत्येक तिथीवर वेगवेगळ्या तिथीवरती आपल्याला श्राद्धही घालायचे असते, आणि जी तुमची तिथी असेल त्या दिवशी तुम्ही जे श्राद्ध घालाल ते श्राद्धाचे जे ताट असते, आपण जे आपल्या पूर्वजांच्या फोटोच्या समोर ठेवतो, ते ताट गाईला द्यायचं आहे. ते ग्रहण करायचं नाही, ते सरळ डायरेक्ट गाईला देऊन टाकायचं आहे. तर अशा प्रकारे पितृपक्षामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या नाही, काही गोष्टी करायच्या आहे. कटाक्षाने तुम्ही तुमचे जे व्यवहार असतील ते टाळण्याचा नक्की प्रयत्न करा. एकदा एवढे 15 दिवस झाले की आपल्या सगळ्या गोष्टी शांततेत होऊ शकतात. एक तर पितृपक्ष हा चंद्रग्रहणापासून सुरू झाला आहे आणि यामध्ये सुरुवातीला पंचक देखील आहे. त्यामुळे हा पितृपक्ष तुम्ही अत्यंत शांततेने काढा, श्रद्धेने काढा. आध्यात्मिक वातावरण घरामध्ये तयार करून हा पितृपक्ष एकदा पंधरवाडा झाला की आपण सगळ्या गोष्टी आपल्या करायला मोकळ होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.